एकाच कुटुंबातील 5-5 लोक पीएचडी करतायत। बार्टी सारथीतून पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर मर्यादा घालणार अजित पवारांची सभागृहात मोठी घोषणा। साताऱ्यातील जावळीत कोटींचं एमडी ड्रग जप्त, चौघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। ही जागा उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीची आहे का नातेवाईकांची? हर्षवर्धन सपकाळांचा सवाल। रायगडच्या पेणमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये उंदरांचा वावर, उंदरांनी उघडला स्ट्रॉंग रूमचा दरवाजा। सीसीटीव्हीमध्ये उंदरांचा प्रताप कैद। शिवसेना की शिंदे सेना यावरून विधानसभेत खडाजंगी। वरुण सरदेसाई आणि शंभूराज देसाईंमध्ये जुंपली, तर राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांची ही वादात उडी। राज्यात लहान मुलं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलं। रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांची डीएनए टेस्ट करा। राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, तर 90% बेपत्ता मुलं सापडतात, फडणवीसांचं उत्तर। संगमनेरच्या जवळकडलं गावात बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू। बिबट्याला ठार केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, ग्रामस्थ आक्रमक। नागपूर अधिवेशनावर जाणारा युवा प्रशिक्षणार्थी लोटांगण मोर्चा पोलिसांनी अडवला। पोलिसांनी काही युवा प्रशिक्षणार्थ्यांसह महिला आंदोलकांना घेतलं ताब्यात, आंदोलक आक्रमक। सिडकोच्या घरांच्या किमतीत 10% कपात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, तर नवी मुंबईत 17,000 घरांची लॉटरी लवकरच। जळगावच्या जामनेर तालुक्यात गारखेडामध्ये रिक्षा आणि सिमेंट मिक्सर ट्रकचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, 7 जण गंभीर जखमी। आणि सोन्याच्या चांदीच्या दरात पुन्हा एकदा विक्रमी वाढ। सोन्याचे दर प्रतितोळा जीएसटी सह 1,36,000 एकाच दिवसात। सोन्याच्या दरात 3,000 रुपयांची वाढ।